आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा 25 आणि 26 मे रोजी होतोय। त्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलंय। यावेळी बोलताना ते म्हणाले त्यांनी एकतर विरोधकांवर जोरदार टीका केली असून भोंग्यांवर बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवला होता। हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही, विरोधकांना शिवसेनेची ताकद कळली पाहिजे। विरोधकांना मराठीबद्दल प्रेम नाही, त्यांना हिंदुत्वाबद्दल प्रेम नाही, त्यांना फक्त स्वतःवर प्रेम आहे, ते आपल्या कर्माने मरणार आहेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत। तर उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर घाणाघात, त्यांना फक्त विरोधकांना स्वतःवर प्रेम असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे। तर 25 आणि 26 मे रोजी शिवसेनेचा शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। त्याच्यापूर्वी तयारीसाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते। भोंग्यांवर बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवला होता, ही आठवण त्यांनी करून दिली। तर हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही, विरोधकांना शिवसेनेची ताकद कळली पाहिजे। विरोधकांना मराठीबद्दल प्रेम नाही, त्यांना हिंदुत्वाबद्दल प्रेम नाही, त्यांना फक्त स्वतःवर प्रेम आहे आणि ते आपल्या कर्मानं मरणार आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणालेत। आम्ही लढू। 14 तारखेला बीकेसी सभा आहे शिवसेनेची। त्यानंतर माननीय उद्धवजींनी मराठवाड्यात म्हणजे संभाजीनगरला 8 जूनला सभेसाठी येणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केलेला आहे। नाही, पण एक असं विधान केल्याचं म्हटलं जातं आहे की हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही। भोंग्यांवर पहिला आक्षेप हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता, असं एक त्यांचं विधान कळतं। शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक विषयांवरती भाष्य केलेलं आहे, पण ते भाष्य जे आहे हे शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक विषयावर बोलले आहेत, आक्रमकपणे बोललेले आहेत, जोरदार पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यातून संपूर्ण पदाधिकारी जे हजर होते आणि जे बाहेर ऐकत होते त्यांच्यासाठी त्यांचं वक्तव्य प्रेरणादायी आहे। मला असं वाटतं की पक्षाची अंतर्गत बैठक होती, त्याच्याविषयी फार चर्चा न करता उद्धवजींचं मार्गदर्शन झालं। 2 सभा महाराष्ट्रात महत्त्वाच्या आहेत। एक बीकेसी मुंबईतली 14 तारखेला, त्याची तयारी आम्ही करतो आहोत। शिवसंपर्क मोहीम जी आता खासदारांच्या कडून सुरू होते, त्या संदर्भात त्याने मार्गदर्शन केलेलं आहे आणि अर्थात लढेंगे और लढते रहेंगे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती विरोधक शिवसेनेला घेरताना दिसतात, काय त्यावर? कोणी घेरत नाही, घेरणाऱ्यांचा घेर आधी मोजायला हवा बरं का, त्यांचा किती घेर आहे तो। हे घेरणं बिरणं शब्द जे आहेत शिवसेनेच्या बाबतीत ते तकलादू आहेत। हे घेरणं, कोंडी करणं वगैरे वगैरे शब्द जे आहेत हे शिवसेनेसाठी लागू होत नाहीत। हे महाराष्ट्र गेले 50-55 वर्ष पाहतो, तो उगाच असे प्रश्न विचारू नका। उद्धव जी ने क्या संदेश दिया? उद्धव जी ने संदेश यही दिया है, मार्गदर्शन जो किया है अभी हम सबको, तो महाराष्ट्र भर से हमारे शिवसेना के पदाधिकारी आए, उनको कहा है अभी नकली हिंदुत्ववादी आए हैं, डुप्लीकेट हिंदुत्ववादी, उनकी कोई चिंता करने की ज़रूरत नहीं, वो आते हैं चले जाते हैं। हमको यहाँ डट कर रहना है। शिवसेना हिंदुत्व की गर्जना करती रहेगी। शिवसेना और लाखों शिवसैनिक हिंदुत्व के लिए लड़ते रहेंगे। उद्या दोन महत्त्वाच्या सभा आहेत महाराष्ट्रात। एक राज ठाकरेंची सभा आहे आणि भाजपची सभा आहे, ज्याला नाव दिलं आहे बूस्टर डोस सभा। बूस्टर डोस सभा असं म्हटलं जातं आहे भाजपच्या सभेला। कोलकोल जी सभा, ते बूस्टर डोस स्वतःच घेतात बरं का। काही लोक नाही का स्वतःला साप चावून घेतात, तर सेंट्रल लोक माहिती आहे का आपल्याला, ते स्वतःला त्यांना बूस्टर डोसची गरज आहे म्हणून त्यांनी एक नवं हिंदुत्ववादी बूस्टर डोस स्वतःच घेत आहेत। त्यांचं हिंदुत्व हे तकलादू असल्यामुळे त्यांना नवं हिंदुत्ववाद्यांचा बूस्टर डोसची गरज आहे, त्याच्यामुळे ते करत असतील। पण आता असं आहे की या सगळ्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही। कोणी स्वतःचंच मनोरंजन करून घेणार असतील मुंबईत तर त्यांना घेऊ द्या।
राज सर, ठाकरेंची मेधा औरंगाबादमध्ये सभा सुमयांनी होते आहे. जवळपास 2000 डिफेमेशनची पोलीस केस टाकली टॉयलेट घोटाळ्याप्रकरणी. 20 दिवसामध्ये जर माफी नाही मागितली तर आम्ही डिफेमेशनची केस अठ्ठेचाळीस तासात माफी नाही मागितली तर आम्ही डिफेमेशनची केस टाकणार आहोत. टाकू द्या ना, काय हरकत नाही. अशा जर खटले जर पडणार असतील आमच्यावर तर किरीट सोमय्यांवरती रोज 50 खटले पडतील डिफॉर्मेशनचे. रोज उठतात आणि खोटा आरोप करतात ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती. आपल्या नवऱ्यावरती एक आरोप झाल्यावरती त्यांचा तिळपापड झाला. टॉयलेट घोटाळा झालेला आहे. जगातला हा पहिला घोटाळा असेल टॉयलेटचा की लोक टॉयलेटमध्ये घोटाळे करतात. मला नोटीस येऊ द्या, आम्ही उत्तर देऊ. आणि टॉयलेट घोटाळ्याचा दुर्गंध किती सुटला आहे हे त्यांना आम्ही दाखवू. राऊसाहेब, औरंगाबादमध्ये जी सभा होते आहे राज ठाकरेंची, त्यात सभेवर आवाजावर बंधनं घालण्यात आलेली आहेत. प्रचंड पोलीस बंदोबस्त असणार आहे. आवाजावर बंधनं नाही, डेसिबल मर्यादा, डेसिबल चुकीचा मर्यादा. प्रश्न. आवाजावर बंधन नाही. देशभरामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जी आवाजाच्या मर्यादा आहेत लाऊडस्पीकरच्या, त्यानुसारच देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष जो केंद्रामध्ये सत्तेत आहे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये ठरवलेलं आहे. बरोबर ना? अयोध्येपासून सर्वत्र हा हिंदुत्ववाद्यांचा निर्णय सगळा आहे घेतलेला, आणि हिंदुत्ववाद्याने घेतलेला निर्णय हा सगळ्यांसाठी लागू आहे. नाही, पण शिवसेनेची जी सभा होणार आहे त्यावर सुद्धा या आम्ही डेसिबलच्या मर्यादा महाराष्ट्रात आमचे मुख्यमंत्री आहेत, आमचं सरकार आहे, त्याच्यामुळे कायद्याचं पालन करणं आमच्यासाठी बंधनकारक सर आहे. 2 जाहिर सभा लेने वाले हैं कौन? मुख्यमंत्री जी, आपने कहा है संभाजी नगर में भी लेंगे. शुरुआत 2 से हो रही है, लेकिन पूरे महाराष्ट्र में सभा होगी. त्यांना बैठकीबाबतचे अपडेट्स दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीनंतर खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. कायद्याचं पालन सगळ्यांनी करावं, त्याचबरोबर शिवसेनेच्या आता 2 सभांना सुरुवात होणार आहे. ते एक पहिली म्हणजे एक तर शिवसेनेची 2 तारखेला एक मोठी सभा घेतली जाणार आहे. त्याचबरोबर शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला देखील 25 आणि 26 मे पासून सुरुवात होतीये. तर यासाठी एक पूर्वतयारीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. तर भाजप हिंदुत्वाचं राजकारण करत आहे आणि शिवसेनेला कोणत्याही राजकारणामध्ये पडायचं नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हे एक वेगळं आहे आणि याला कोणी टक्कर देऊ शकणार नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर आम्हाला कोणी घेरू शकत नाही असं देखील संजय राऊत म्हणालेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट आपण उदयकडे जाणार आहोत. उदय, एकतर आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते उद्या होणाऱ्या मनसेच्या सभेकडे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका बदलली. त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाची भूमिका आहे ती आक्रमक धरलेली आहे आणि आता शिवसेनेची जी बैठक पार पडलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील भोंग्यांवर बाळासाहेबांनी आवाज उठवला याची आठवण करून दिलेली आहे. हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही असं देखील ते म्हणालेत. एक प्रकारे हा मनसेलाच इशारा होता का? अगदी बरोबर आहे. जे विरोधक सध्या आरोप करतात शिवसैनिकांवरती, आपण पाहिलंय की थोड्याच वेळापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनामध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे. कारण शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान दुसरा टप्पा जो आहे तो सुरू होत आहे. या टप्प्यामध्ये त्यांनी आठवण करून दिलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना की भोंग्यावरनं सध्या जे काही राजकारण तापलेलं आहे, वातावरण तापलेलं आहे, मात्र भोंग्याच्या आवाजाविरुद्ध सर्वात प्रथम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला होता याची त्यांनी आठवण करून दिलेली आहे. त्याचबरोबर इतरही अनेक प्रश्नांवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे. हिंदुत्वावरती विरोधकांना बोलण्याची गरज नाही, त्यांची लायकी देखील नाहीये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांना कळलं पाहिजे की शिवसेनेची ताकद काय आहे हे या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. यांना मराठीबद्दल प्रेम नाही आहे, यांना हिंदुत्वाबद्दल देखील प्रेम नाही, यांना फक्त स्वतःवरती प्रेम आहे आणि ते सर्वजण आपल्या कर्माने मरतील असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. शिवसेनेच्या कामात एकंदरीत सातत्य ठेवा आणि आपल्या कार्यकर्त्याला
कशा प्रकारे रोजगार मिळतो आहे की नाही ते पहा, त्याच्या उदरनिर्वाहाकडे पहा, असं देखील एक प्रेमाचा सल्ला त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे. त्यानंतर स्वतः शिवसेना नेते संजय राऊत हे या बैठकीनंतर बाहेर आले आणि त्यांनी सर्व प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अनेक गोष्टींवरती मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी सभा होणार आहे. तत्पूर्वी 14 मे रोजी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे शिवसेनेची मोठी सभा होणार आहे. या सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व विरोधकांना सडेतोड उत्तर देणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती देखील आता इथे सुरू झालेली आहे. त्यानंतर 8 जूनला औरंगाबाद इथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्याची पूर्वतयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे. शिवसेनेला कोणी घेरत नाही आहे, त्यांचा जे कोणी घेरत असेल त्यांचा घेर जो आहे तो मोजायला हवा असं देखील एक म्हटलेलं आहे. एकंदरीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषण केलेलं आहे आणि अगदी बरोबर आहे उदय. त्यामुळे आपण जर राज्यात पाहिलं, राज्यातले जे महत्त्वाचे पक्ष आहेत, काही शिवसेना म्हणा, मनसे म्हणा किंवा भाजप असेल, या सगळ्यांनी विकासाचे मुद्दे बाजूला सरत सध्या हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरलेला आहे. आणि या सगळ्या घडामोडी, सगळ्या अपडेट जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.